गाइस फाइनली वी आर इन मांगी तुंगी. मी इथला व्यवस्थापक डॉक्टर सूरजमल जैन. बघू शकता तुम्ही किती शार्प टर्न आहे इकडून. म्हणजे विषय असा आहे ना, इकडून जर गाडी आली ना, तुम्ही बघू शकता या साईडला डायरेक्ट इकडची गाडी दिसतच नाहीये, पण या ठिकाणी थंडी लय वाजती. तुम्हाला सिरियसली सांगू का, अशा भागात मज्जा येते खरं. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्रेयस व्लॉग्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. की आपलं कुठेतरी जायचं प्लॅनिंग चाललं होतं आणि फायनली आज आपण चाललोय. सकाळचे वाजलेत 5. तर गाईज फायनली आपण झालोय रेडी. चला तर निघूया बाहेर, बघू कसं काय सिच्युएशन आहे. बापरे, सगळा अंधार अंधार झालेला दिसतोय आपल्याला. तर गाईज फायनली आवरलंय आणि आता गाडीवर पण ते आलोय. गाडीवर वगैरे आलेलं तुम्हाला दिसतच असेल. सो चला निघूया. सकाळी सकाळी थोडी जास्तच थंडी आहे, थंडी पण वाजते, बट ठीक आहे. सो चला निघूया. डायरेक्टली आपण जाऊन भेटूया आपण विराजकडे. सो चला. सो गाईज फायनली तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर विराज. आणि आता आपण चाललोय मांगी तुंगीला ॲक्च्युली. तर इथून साधारणतः 120 किलोमीटर आहे, म्हणजे ते पण वन साईड. आणि फर्स्ट टाइम असा प्रवास करतोय आम्ही. आणि आता तरी निघता निघता झाले 5:30. तर चला निघूया. बाकीचे पण आपल्याला पुढे भेटणारच आहे. सो आपल्या बरोबर म्हणजे किरण वगैरे हे पोर आहे. सो चला भेटतो तुम्हाला डायरेक्टली पुढे. चला किरण, सो गाईज फायनली निघलोय आम्ही. आणि थोडासा विषय असा झाला की अचानक एक मुलगा वाढला, त्याच्यामुळे थोडस ऍडजस्टमेंट म्हणून ट्रिपल सीट येत आहे किरण आणि ते. चला जाऊया हळूहळू, काही विषय नाही. सकाळ सकाळी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम तर येणार नाही आपल्याला. तर गाईस फायनली पहिलं स्टॉप. पण आता कसं थोडंसं गाडी चालवली वगैरे, मग थोडासा चहा प्यायची इच्छा झाली, त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता. सो चला पहिला स्टॉप आहे. अजून आपल्याला खूप लांब जायचे. तरी किती किलोमीटर आला असेल किरण आपण? 30-40 किलोमीटर, म्हणजे एकदम पटापट होऊन गेला. गाईज आता झाले 6:26. 1 तासात आपण खूप काही कव्हर केलंय. सो चला भेटूया, अजून आपल्याला खूप लांब जायचंय. तर काहीच फायनली चहा वगैरे पिऊन झालंय आणि तुम्ही बघू शकता सर्व परत गाडीवर बसायला लागले. सो चला निघूया. कारण की आता किती वाजले तरी तुम्ही बघू शकता, आता वाजले 6:33. म्हणजे आपल्याला तरी अजून खूप किलोमीटर पार करायचे. सो चला निघूया. सर्व बसले वगैरे गाडीवर, नाहीतर आपणच मागे राहून जाऊ. ब्लॉकच्या मागे लागलं ना का खूप मागे राहिलं जातंय. सो चला भेटतो डायरेक्टली आता गाडीवरती. तर गाईस फायनली आता झालीये सकाळ. तुम्ही बघू शकता सर्व म्हणजे उजळलेला दिसतोय तुम्हाला. किती वाजले विराज? किती? तर गाईस वाजले आता 7. म्हणजे आता आपण आलोय तरी म्हणजे देवळा आपल्याला 19 किलोमीटर, म्हणजे आपल्याला सटाणावरून जायचं ना. सटाणा म्हणजे जवळपास आपल्याला सटाणाला जायला कमी जवळजवळ 35 किलोमीटर बाकी अजून. म्हणजे आपण खूप पुढे आलोय तसं, कारण की म्हणजे सकाळचा आपण फायदा करून घेतलेला दिसतोय आपल्याला. सो चला जाऊया. आणि तुम्हाला मी पुढे भेटतोच, कारण की यार रस्त्याने एवढी थंडी वाजली ना, विराजची हालत बघा. डायरेक्ट म्हणजे डोळे बिळे अक्षरशः डायरेक्ट म्हणजे कसं जरा म्हणजे 2 व्हीलरवर प्रॉब्लेम होतो ना. पण आम्ही म्हणत होतो यार 4 व्हीलर मध्ये जाऊ. पण म्हटलं किरण पण म्हटला की 2 व्हीलरवर जाऊ, म्हणजे 2 व्हीलरवर पण कधीतरी एक्सपिरियन्स घ्यावा अशी सर्वांची इच्छा होती. सो ठीक आहे, आलोय तर आता जाऊया हळूहळू.
अजून म्हणजे अरे अंतर पण कमी नाही आहे, 120 किलोमीटर म्हणजे खूप जास्त आहे. आणि बाय द वे मी फर्स्ट टाइम एवढं ट्रॅव्हल करतोय आणि ते पण बाईकवर. कारण की आपण युजली कसं रे 30 किलोमीटर खूप झालं, म्हणजे याच्या पुढे मी कधी ट्रॅव्हलच केलं नाही. अवधूतच्या घरी गेलो होतो आपण, ते पण 30 किलोमीटर म्हणजे. सो चला आता आपण जाऊया. म्हणजे वन साइड 120 किलोमीटर आहे, टू साइड तुम्ही बघू शकता म्हणजे 260च्या आसपास आहे ना. 260. टू साइड वाटतं 200 आसपास, 260 म्हणजे 120 पेक्षा जास्तच असेल थोडंसं अंतर. सो चला भेटतो. नाही किरण ते खूपच जास्त पुढे गेले, गाडी पळवावी लागणार आहे थोडी. सो भेटतो, बाय. गाईस फायनली आलोय आता आपण घाटामध्ये आलोय. पुढे येऊन आपल्याला लागलाय घाट, तुम्ही बघू शकता. बाप रे वाव, एकदम क्वालिटी विषय. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती शार्प टर्न आहे इकडून. म्हणजे विषय असा आहे ना, इकडून जर गाडी आली ना, तुम्ही बघू शकता या साईडला डायरेक्ट इकडची गाडी दिसतच नाहीये. बापरे एवढा शार्प टर्न. आता थांबा, तुम्ही एखादी गाडी येईल ना तुम्हाला मी दाखवतो तसं. सो इकडे सर्वजण थांबलेले, मजेत आमची राईड चालू आहे, काही विषय नाही. पण या ठिकाणी थंडी लय वाजती गाईस, सिरियसली यार खूप थंडी वाजतीये. तुम्ही बघू शकता यार डोंगर वगैरे किती क्वालिटी आहे सर्व. म्हणजे इकडचं वातावरणच एकदम असं वेगळं आहे. पण तुम्हाला सिरियसली सांगू का, अशा भागात मज्जा येते खरं. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सो चला जाऊया आता, निघूया. किरण ते यार त्यांच्या गाडीचं म्हणजे गाडी थोडी कसं थोडंसं जास्त सीसीची आहे ना, त्यामुळे गाडी जास्त पळली जातीये. बट काही विषय नाही, आपण पण जाऊया फास्ट, थोडस जास्त नाही. फायनली निघलोय आता. तर काही थोडासा जास्त खराब रोड आहे, ऑफ रोडिंग आहे थोडीशी. सो चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने, कारण की पटकन गाडी काढून घेऊया इथून. कारण की या रोडने चालवायला एवढा कंटाळा येतो ना, काय सांगावं आता. बट चला भेटतो तुम्हाला डायरेक्टली. तुम्हाला पण हा रोड पाहून पण बोर होईल तुम्हाला. सो चला. सो गाईज फायनली आलोय सटाण्यामध्ये. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता आपण 28 किलोमीटर जवळजवळ कव्हर केलंय. आणि टायमिंग झालंय 8:14, म्हणजे 8:15च्या आसपास वाजले. अजून आपल्याला पुढे जायचंच आहे, नाही म्हटलं तरी किती आहे रे विराज? मांगी तुंगी बघ बरं, सर्च कर बरं. सो तुम्हाला मी सांगतो मॅपवर वगैरे सर्च करून किती राहिलंय बाकी अजून. सो चला. आणि गाईज लिटरली सांगू का, बसून ऍक्च्युअली आहे ना, म्हणजे एवढी सवय नाही ना रे गाडीची कधी, त्याच्यामुळे सीट पण खूप दुखतंय जवळ. कारण की म्हणजे एवढे बसायची सवय नाही आहे कधी. किरणचं कसं आहे, किरण म्हणजे कंटिन्यू त्याचा म्हणजे प्रवास चालू असतो, सुरगाणा टू नाशिक, नाशिक टू सुरगाणा, जवळजवळ म्हणजे एवढंच 100-1 किलोमीटर. पण मग त्याला सवय असल्यामुळे तो चालवतोय, आणि त्याचे म्हणजे चालवतो पण आहे, फास्ट पण चालवतोय गाडी, मान्य आहे सर्व. बट आपलं चालू आहे हळूहळू. चला, पण पोचायचंच आहे लास्ट पर्यंत. सो अजून परत रिटर्न पण यायचं आहे आपल्याला. सो तुम्ही बघत राहा, तुम्हाला मजा येईल आणि आम्हाला कष्ट आणि मजा दोन्ही येईल. मॅप मध्ये बघू शकता तुम्ही की म्हणजे जवळ आहे ना, आपण म्हणजे खूप सारं अंतर कव्हर केलंय. 34 किलोमीटर राहिलंय फक्त. सो चला, तेवढं 34 किलोमीटर पण आपल्यासाठी आता खूप कमी राहिलंय. कारण की आपण म्हणजे जवळजवळ 70च्या आसपास धरू आपण, म्हणजे तेवढं तरी आपण अंतर कव्हर केलं असेल. सो अजून आपल्याला खूप पुढे जायचंय. कमीत कमी म्हणजे आता आहे ना 34 किलोमीटर राहिलंय. भेटूया आता 34 किलोमीटर पूर्ण करून. सो गाईस फायनली आपण आलो अंतापूरमध्ये. आणि अंतापूरमध्ये आल्यानंतर मग आता मांगीतुंगी जवळजवळ आहे ना 9 किलोमीटरच्या आसपास राहिलेलं दिसतंय आपल्याला. सो इथे आपण सर्वजण नाश्ता करायला थांबलोय. सो चला, नाश्ता वगैरे करून भेटतो मी तुम्हाला पुढे. सो गाईस फायनली नाश्ता वगैरे सर्व झालंय आणि आता आपण निघलोय परत. म्हणजे एक 9 किलोमीटर राहिलंय आता मांगीतुंगी, म्हणजे आपलं लोकेशन ज्या ठिकाणी पोहोचायचं ते ठिकाण म्हणजे 9 किलोमीटर राहिलंय. सो आता सर्वजण बसायला गाडीवर बसायला वगैरे रेडी आहे. आणि कसं म्हणजे जेव्हा नाश्ता वगैरे केल्यामुळे कसं थोडंसं एनर्जेटिक वगैरे फील होत आहे. सो चला निघूया आता आणि लवकरात लवकर मांगीतुंगीला पोहोचूया, नाही तर चढायला खूप उशीर होईल. आणि एकदा की ऊन झालं की चढणं डायरेक्ट मुश्किल होऊन जाईल. सो चला जाऊया.
सो काहीच तुम्ही बघू शकता फायनली आलं मांगी तुंगी. तुम्ही बघू शकता एकदम त्या साईडला आपल्याला कोपऱ्यात दिसतंय. काहीच फायनली वी आर इन मांगी तुंगी. फायनली म्हणजे लोकेशनला पोहोचलोय आणि तुम्हाला बॅक साईडला इथे असं काहीतरी लिहिलेलं दिसत असेल की हे लिहिलंय की म्हणजे मांगी तुंगी पहाड पर जाने का रास्ता. म्हणजे इकडून आहे ना, या साईडून आहे ना मांगी तुंगीलाच जायला रोड आहे आणि त्या साईडून पण जायला रोड आहे ऍक्च्युली. म्हणजे असे 2 रोड आहे. म्हणजे तुम्ही या लोकेशनला तुम्ही आला ना तर तुम्हाला आहे ना 2 रोड दिसतील. एक या साईडला जातो, म्हणजे एक लेफ्ट साईडला जातो आणि एक राईट साईडला रोड जातो. साईडचा जो रोड आहे ना तो आहे ना प्रायव्हेट गाड्यांचा रोड आहे ऍक्च्युली. म्हणजेच कसं की एक चार्जेस घेतले जातात, म्हणजे 200 रुपये, म्हणजे पर सीट 200 रुपये. आणि त्या काय करतात, त्या डायरेक्टली आपल्याला म्हणजे मांगी तुंगीला कीर्तनपाशी नेऊन आपल्याला सोडत असतात. आणि आपल्या राईट साईडला जो रोड आहे, राईट साईडला म्हणजेच तो कसाचा रोड आहे तर तो म्हणजे मांगी तुंगीचा पायऱ्या चढण्यासाठी तो डायरेक्टली म्हणजे बेसमेंट पासून रोड आहे. तर काही जसं की आपण आलो होतो मांगी तुंगीला, जे की एकदम असं पवित्र असं स्थान आहे. तर आपल्याला इथले मॅनेजर थोडीशी माहिती देत आहे. सो बघूया काय माहिती वगैरे देत आहे ते तुम्ही पण समजावून घ्या, आम्ही पण समजून घेतो, कारण की आम्ही पण फर्स्ट टाइम आलो ऍक्च्युली. सो चला जाऊया आपण त्यांच्याकडे डायरेक्टली. मी इथला व्यवस्थापक डॉक्टर सूरजमल जैन मांगी तुंगी हे दिगंबर जैनांचं पवित्र तीर्थस्थान. या भूमीवर जे डोंगराकडे जातात या इथे दारू, मांस किंवा अभक्ष पदार्थ, तंबाखू वगैरे डोंगरावर काही चालत नाही. आणि असे पवित्र मंदिर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेताना आपले बूट आणि चप्पल मंदिराचे बाहेर काढावे आणि पवित्र मनाने इथले जे भगवंत आहे, जे हजारो वर्ष जुने अशी प्राचीन प्रतिमा आहे, त्यांचे दर्शन पवित्र मनाने घेणे आपली संपूर्ण मनोकामना पूर्ण होते. आणि जाताना डोंगरावर पवित्रता ठेवायची. त्या अर्ध्या कपड्यामध्ये किंवा हाफ पॅन्ट मध्ये डोंगरावर जाण्याची सक्त मनाई आहे. आणि हुल्लर फुल्लर गाणे गाण्याची पण आणि वरती मौज मस्ती करण्याची पण डोंगरावर सक्त मनाई आहे. हे एक पवित्र तीर्थाचा आपण सन्मान ठेवणे. आणि आपले जे पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांनी माझी वार्ता घेतली, पण या डोंगरावर 3500 पायरी आहे. मांगीगिरीची उंचाई सी लेवल पासून 4342 फूट आहे, तर तुंगीगिरीची उंचाई सी लेवल पासून 4385 फीट आहे. मांगीची सेंडी हे 225 फूट उंच आहे, तर तुंगीची सेंडी हे 275 फूट आहे. आणि या सेंडीवर पण गियारोनचे लोक वरती जाऊन येतात आणि मांगी तुंगीची मान्यता घेण्यासाठी पौर्णिमेला हजारो लोक येतात. आणि त्यांची भावना आहे यावेळी भगवंत पासनाथाचे जुन्या मंदिरामध्ये दर्शन घेतले तर आपली सर्व मनोकामना पूर्ण होते. कार्तिक सुदी पौर्णिमेच्या दिवशी मांगी तुंगीची यात्रा असते. त्या यात्रेमध्ये 1 ते 1.25 लाख लोक येतात आणि डोंगरावर जाऊन पवित्र भावना करतात. आणि त्या दिवशी मांगी तुंगीच्या सेंडीवर एक व्यक्ती जाऊन आपोआप त्याला शक्ती भेटते, कारण वरती जाण्याची संभावना नाही आणि तिथे जाऊन ध्वजा लावतो. या पवित्र मनाने दर्शन करा. आपल्याला सर्व शुभेच्छा. सर्व भक्तांना धन्यवाद.
ओके, धन्यवाद सर, तुम्ही खूप अशी विस्तृत माहिती दिलेली आहे आम्हाला. सो गाईज तुम्ही बघू शकता की इथे आल्यानंतर आहे ना, तुम्ही जर ग्रुपने समजा तुम्ही ग्रुपने आला तर तुम्हाला काय करावं लागतं, इथे आहे ना आपलं म्हणजे ग्रुपमधल्या एखाद्याचं आधार कार्डचं नंबर वगैरे आणि मोबाईल नंबर वगैरे इथे तुम्हाला द्यावा लागतो. आणि तुम्ही आहे ना कोणत्याही प्रकारचं म्हणजे इथे व्यसन करू शकत नाही, जसं की तंबाखू खाऊ शकत नाही किंवा अजून काही असेल ते. त्याचप्रमाणे तुम्ही गाणं वगैरे देखील वाजवू शकत नाही वरती, कारण की हे अतिशय पवित्र स्थान आहे, जसं की सरांनी आपल्याला सांगितलं. त्याचप्रमाणे सर आपल्याला बोलले की मांगीची वगैरे यात्रा असते आणि म्हणजे सर्व भक्त जे येतात ते सद्भावनाने प्रार्थना वगैरे करतात आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. हे आपल्याला सरांनी एवढंच सांगितलंच आहे. सो चला आता आपण जायला वगैरे सुरुवात करणार आहे. सो धन्यवाद सर, धन्यवाद सर्वांना. सो गाईस फायनली आता आपण सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला सर्व डोंगराचा व्ह्यू येतोय आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला या दिसत आहे ना छोट्या छोट्या त्या सर्व पायऱ्या आहे आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो चला स्टार्ट करूया. जशी की तुम्हाला त्यांनी माहिती दिलेलीच आहे की पायऱ्या खूप जास्त आहे, पण ठीक आहे आपण चढू शकतो, आपल्यामध्ये आहे तेवढी कपॅसिटी. सो वी कॅन डू इट. चला जाऊया. तर गाईस फायनली आता आपण खूप जास्त वरती आलोय आणि वरती आल्यानंतर म्हणजे थोडंसं वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला असं गुफा टाईप दिसतं, म्हणजे गुफा आहे ऍक्च्युली इथे पण आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पुढे पण दिसत असतील. आणि त्या गुफेमध्ये आहे ना म्हणजे विविध स्थापत्यकला केलेल्या आहेत, जसं की म्हणजे विविध मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये. मी तसं तुम्हाला दाखवतोच. सो तुम्ही ते बघा आणि थोडंसं मी सिनेमॅटिक्स वगैरे देतो आणि सिनेमॅटिक्सद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही बघा, भेटतो मी पुढे. गाईस फायनली आपण आता चाललोय वरती. इथून आता अजून आपल्याला पुढे जायचंय. तुम्हाला दिसत असेल तर तिथे वरती तिथे ऍक्च्युली आहे ना तिथे म्हणजे मेन मूर्ती आहे, जी की तिथे मोठी मूर्ती आहे. सो चला जाऊया आपण हळूहळू वरती. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की तुम्हाला या ठिकाणी आहे ना खूप जास्त म्हणजे स्वच्छता दिसत असेल, व्यवस्थित स्वच्छता वगैरे जपलेली दिसते आपल्याला इथे. सो तुम्ही बघू शकता माझ्या आसपास पण तुम्हाला कुठे जास्त कचरा दिसणार नाही. सो छान वाटतं हे पण पाहून. काहीच एवढंच नाही तर म्हणजे आपल्याला आहे ना म्हणजे वरती चढताना आहे ना जागोजागी आहे ना सावलीची सुद्धा सुविधा केलेली दिसते, जसं की तुम्ही बघत असाल. हा एक पॉईंट होता आणि त्या तिथं ब्ल्यू कलरचा तुम्हाला आहे ना पत्रा दिसत असेल, तिथे पण थांबण्याची व्यवस्था केली होती. सो म्हणजे असं जागोजागी केलंय नाही की म्हणजे तुम्हाला जर जास्त ऊन लागत असलं किंवा तुम्हाला बसायची वगैरे इच्छा असली तर तुम्ही ते थांबू शकता. सो चला अजून आपल्याला खूप वरती जायचंय. काहीच बोलतो विषय आहे ना फुल हार्ड झाला एकदम. घाम बिम बघू शकत असाल तुम्ही. आणि ऍक्च्युली आहे ना म्हणजे शिड्या आहे ना असं खूप जास्त स्ट्रेट आहे नाही का, ते म्हणजे चढताना जास्त प्रॉब्लेम येतो ऍक्च्युली, दम भरून येतो लवकर. आणि तुम्ही आहे ना दुपारी कधीच येऊ नका. म्हणजे मी ज्या ठिकाणी पण गेलो ना तिथे तुम्हाला मी हेच सांगितलं की दुपारी येऊ नका, कारण की आहे ना म्हणजे थोडंसं ऊन पण लागलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला चालण्याची कपॅसिटी पण नाही होत त्यामुळे. सो चला चढायचंच आहे आपल्याला. आपण अजून आहे ना ऍक्च्युली आहे ना अर्ध पण चढलो नाहीये. तुम्हाला दिसत असेल हे बघा सीडी कशा अशा गोल गोल फिरून जात आहे. सो गोल 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 आपल्याला तर पूर्ण वरच्या डोंगरापर्यंत चढायचं आहे. सो चला ट्राय करूया. बाय द वे बाकीचे सर्व पुढे गेले, त्यांना म्हटलं पुढे जा तुम्ही, कारण की एवढं फास्टली चढणं आपल्याला काय पॉसिबल नाही आहे. बट चला शेवटपर्यंत पोहोचणार हे नक्की, एवढं तर फिक्स आहे. सो चला भेटतो डायरेक्टली तुम्हाला वरती.